ऋतुजा ही मध्यमवर्गीय कुटुंबातील शिकलेली आणि समजूतदार मुलगी होती. आईवडील आणि 2 भाऊ असा तिचा परिवार होता. शिक्षण पूर्ण होताच तिच्यासाठी एक चांगलं स्थळ आलं आणि घरच्यांनी लगेच लग्न ठरवलं. तिचा नवरा अभिजित सुंदर, श्रीमंत आणि एकटाच राहणारा होता. लग्नानंतर दोघांचं आयुष्य खूप आनंदात चाललं होतं. लग्नाला फक्त 5 महिने झाले असताना अचानक अभिजितला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. ऋतुजाचं आयुष्य एका क्षणात बदललं, सगळं आनंदाचं जग कोसळलं. ऋतुजाने सासरीच राहण्याचा निर्णय घेतला. मोठं घर आणि पूर्ण एकटेपणा. रात्री तिला खूप भीती वाटू लागली, कुत्र्यांचे आवाज, सन्नाटा आणि विचित्र विचार. ती ठरवते की घराचा खालचा भाग भाड्याने द्यावा. पण एकच, फक्त सभ्य कुटुंबालाच घर देणार, एकट्या पुरुषाला नाही. 2 दिवसांनी एक तरुण मुलगा आणि एक वयस्कर महिला घर पाहायला येतात. त्यांची ओळख साहिल आणि रजनी. ते नवरा-बायको आहेत हे ऐकून ऋतुजा आश्चर्यचकित होते, कारण त्यांच्यात खूप वयाचं अंतर होतं. ऋतुजा त्यांना घर देते. रात्री ती जेवण देण्यासाठी जाते, पण साहिल तिला आत जाऊ देत नाही आणि सांगतो की रजनीची तब्येत बरी नाही. इथे ऋतुजाच्या मनात पहिल्यांदा शंका येते. त्या रात्री ऋतुजाला खालून एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो. ती घाबरते आणि संपूर्ण रात्र तणावात काढते. दुसऱ्या दिवशी रजनी रडत ऋतुजाला सांगते. तिचा नवरा तिला मारतो. तिच्यावर संशय घेतो. ऋतुजाला तिची खूप दया येते आणि ती मदत करण्याचा निर्णय घेते. जेव्हा ऋतुजा साहिलशी बोलते, तेव्हा तो उलट सांगतो. रजनी मानसिक आजारी आहे. ती विनाकारण ओरडते. सत्य संशय घेते. ऋतुजा पूर्ण गोंधळात पडते. ऋतुजा ठरवते की घरात कॅमेरा लावून सत्य जाणून घ्यायचं. ती दोघांशीही चांगलं वागते, जेणेकरून त्यांचा विश्वास जिंकता येईल. एक रात्री ऋतुजा ऐकते की रजनी कोणाशीतरी फोनवर बोलत आहे. सगळं तयार आहे, ती सहज फसणार आहे. आता ऋतुजाला मोठा संशय येतो. ऋतुजा तिच्या मैत्रिणीला, लेडी कॉन्स्टेबल, फोन करते आणि सगळी माहिती देते. ती मदतीसाठी तयार होते. त्या रात्री ऋतुजाच्या जेवणात काहीतरी मिसळून तिला बेशुद्ध केलं जातं. चोर घर लुटण्याचा प्रयत्न करतात. वेळीच पोलीस येतात आणि संपूर्ण टोळी पकडली जाते. सत्य समोर येतं. साहिल आणि रजनी हे एका गँगचे सदस्य होते. ते एकट्या महिलांना टार्गेट करत होते. खोट्या गोष्टी सांगून विश्वास जिंकत होते. ऋतुजा वाचते, पण तिला मोठा धडा मिळतो. प्रत्येकावर विश्वास ठेवू नये. आता ती गरीब मुलांना शिकवते आणि त्यातूनच आनंद शोधते. मी एकटाच राहत होतो. आणि एक दिवस मी एक मुलगी भाड्याने ठेवली. तिचं नाव सिया होतं. खूप शांत. पण तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. ती नेहमी रात्री जागी असायची आणि दिवसा झोपायची. पहिल्याच रात्री मला वरून चालण्याचा आवाज आला. मी समजलो सिया असेल. पण ती तर तिच्या खोलीत झोपली होती. दुसऱ्या रात्री पुन्हा तोच आवाज, पण यावेळी जास्त मोठा. मी वर गेलो, पण तिथे कोणीच नव्हतं. खाली आलो, तर सिया मला एकटक पाहत होती. ती म्हणाली, वर कोण होतं? मी घाबरलो, कारण मी तिला काही सांगितलंच नव्हतं. ती म्हणाली, काही दिसलं तर मला सांगू नकोस. माझी भीती अजून वाढली. एक दिवस तिच्या खिचं दार आपोआप बंद झालं. मी आत डोकलो. ती जमिनीवर काहीतरी करत बसली होती. तिच्या आजूबाजूला काही विचित्र चिन्हं काढलेली होती. तिने अचानक मान वळवली आणि माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे पूर्ण काळे झाले होते.
मी घाबरून पळालो. त्या रात्री पुन्हा आवाज आला, यावेळी किंचाळण्याचा. मी दार उघडलं तर भिंतीवर रक्तासारखं काहीतरी होतं. सकाळी उठलो तर सगळं साहोतं. मी सियाला विचारलं. ती फक्त हसली. ती म्हणाली, तू इथे जास्त दिवस राहणार नाहीस. मी घर सोडायचं ठरवलं. पण काहीतरी मला थांबवत होतं. एक रात्री मी तिला घराबाहेर जाताना पाहिलं. मी तिच्या मागे गेलो. ती एका जुन्या पडलेल्या इमारतीत गेली. तिथे अजून लोकते, पण त्यांचे चेहरे विचित्र होते. मी ऐकलं, पुढचा शिकार तयार आहे. मला समजलं, ते माझ्याबद्दल बोलत होते. मी पळायला लागलो, पण सिया माझ्यासमोर आली. ती म्हणाली, आता खूप उशीर झाला आहे. मी ओरडायचा पला, पण आवाजच निघाला नाही. तिने माझा हात पकडला आणि मला आत नेलं. आत काहीतरी विचित्र विधी सुरू होता. कोणीतरी म्हणालं, यालाच अर्पण करायचं आहे. मी पूर्ण घाबरलो होतो. अचानक लाईट गेली. अंधारात कोणीतरी माझा हात पकडला आणि बाहेर खेचलं. मी न पाहता पळत राहिलो. सकाळी मी घरी आलो, पण सिया तिथे नव्हती. तिची खोली रिकामी होती. जणू ती कधी आलीच नव्हती. मी पोलिसांना सांगितलं, पण कुणीही विश्वास ठेवला नाही. ते म्हणाले, हे घर आधीपासूनच बदनाम आहे. इथून अनेक लोक गायब झाले आहेत. मी लगेच घर सोडलं. पण गोष्ट इथे संपली नाही. एक दिवस मला फोन आला. फोनवर सिया होती. ती म्हणाली, तू वाचणार नाहीस. आजही मला असं वाटतं, कोणीतरी मला पाहत आहे. अविनाशची बदली एका निसर्गरम्य पण दुर्गम रेल्वे स्टेशनवर होते. नुकतेच त्याला पुत्ररत्न प्राप्त झालेले असते. शहरापासून दूर असलेल्या या जागेवर पत्नी आणि बाळाची काळजी घेण्यासाठी एका मदतीची गरज असते. अविनाशचा सहाय्यक त्याला लक्ष्मी नावाच्या एका महिलेबद्दल सांगतो. लक्ष्मी दिसायला साधी पण कष्टाळू असते. अडचण एकच असते, लग्न होऊन 5 वर्षे झाली तरी तिला मूल झाल्याने तिच्या पतीने तिला सोडून दिलेले असते. गावात तिला अलक्ष्मी किंवा वाझ म्हणून हिणवले जात असते. जेव्हा अविनाशच्या घरी लक्ष्मी कामाला येते, तेव्हा सुरुवातीला त्याची आई आणि पत्नी घाबरतात. ज्या स्त्रीला स्वतःचे मूल नाही, ती दुसऱ्याच्या बाळाला नजर लावेल, अशी भीती त्यांना वाटते. पण अविनाशच्या आग्रहामुळे आणि लक्ष्मीच्या शांत स्वभावामुळे तिला कामावर ठेवले जाते. काही दिवसांतच लक्ष्मी घरातील एक सदस्य बनून जाते. ती केवळ बाळाची मालिशच करत नाही, तर घरातील इतर कामातही मदत करते. बाळही लक्ष्मीच्या कुशीत विनासायास शांत झोपते. लक्ष्मीला तिथे जो सन्मान मिळतो, तो तिच्या आयुष्यातील पहिलाच सुखद अनुभव असतो. लक्ष्मीच्या कामावर खुश होऊन अविनाशची आई तिला ठरवलेल्या पगारापेक्षा जास्त पैसे देते. पण लक्ष्मीच्या भावाच्या घरी हे पैसे वादाचे कारण ठरतात. लक्ष्मीने काही पैसे स्वतःसाठी बाजूला ठेवले म्हणून तिची वहिनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागते. साहेबांनी, अविनाशने तिला हे पैसे का दिले? यावरून गावात कुजबूज सुरू होत. अविनाशला एका फॅक्टरीत लक्ष्मीसाठी चांगली नोकरी मिळण्याची संधी मिळते, पण समाजाच्या भीतीने आणि स्वतःच्या बदनामीच्या भीतीने अविनाश तिला ती नोकरी मिळवून देत नाही. हा कथेतील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरतो. काही महिन्यांनंतर अविनाशला बातमी समजते की लक्ष्मीने विष पिऊन आत्महत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे लक्ष्मी मृत्यूपूर्वी 2 महिन्यांची गर्भवती होती. ज्या स्त्रीला जगाने वांझ म्हणून हिणवले, ती खरंतर आई होणार होती. समाजाचा छळ आणि स्वतःच्या चारित्र्यावर आलेला संशय यामुळे तिने हे पाऊल उचललेले असते.
अविनाशला स्वतःची चूक उमजते. जर त्याने लोक काय म्हणतील याचा विचार न करता तिला शहरात नोकरीला लावले असते, तर आज ती स्वतंत्र असती आणि जिवंत असती. आपण सुशिक्षित असूनही समाजाच्या भीतीपोटी एका गरजूला मदत करू शकलो नाही, ही बोच त्याला